प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, शाई फेकणारा आणि भाजपचा काहीही संबंध नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच यावर स्पष्टीकरण देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली। ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली। पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या। ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं, तरी पोलिसांनी फिर्याद घेतली। फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे।